नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। चला तर आज आपण एकदम चटपटीत आणि चविष्ट अशी पापड भेळ बनवणार आहोत। लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। पापड भेळ बनवण्यासाठी मी इथे 4 ते 5 पापड घेतलेले आहेत। लगेचच हे पापड भाजून घेऊयात। मी इथे एक तवा ठेवून घेतलेला आहे। तवा गरम झालेला आहे। लगेचच यावर पापड ठेवून घ्यायचा आणि तो आलटी-पलटी करून भाजून घ्यायचा। आपला पापड भाजलेला आहे। लगेचच हा काढून घेऊयात आणि सर्व पापड अशाच प्रकारे भाजून घेऊयात। अशा प्रकारे आपण सगळे पापड हे भाजून घेतलेले आहेत। लगेचच पुढच्या प्रोसिजरला सुरुवात करूयात। एका ताटात मी सर्व भाजलेले पापड घेतलेले आहेत। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। एक मीडियम कांदा कापून घेतलेला आहे। एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। एक अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि थोडंसं फरसाण घेतलेलं आहे। लगेचच हे पापड चुरून घ्यायचे आहेत। खूप मोठे नाही आणि खूप बारीक नाही, अशा प्रकारचा चुरा बनवून घ्यायचा आणि संपूर्ण पापड हे अशाच प्रकारे बारीक करून घ्यायचे। अशा प्रकारे आपला सर्व भुगा हा बनवून तयार झालेला आहे। लगेचच भेळ बनवायला सुरुवात करूयात। इथे मी एक मोठे ताट घेतलेले आहे। यामध्ये आपण जो कांदा कापून ठेवला होता तो संपूर्ण कांदा घालून घ्यायचा आणि लगेचच यावरती टोमॅटो देखील घालून घ्यायचं। टोमॅटो घातलं की लगेचच यामध्ये अर्धा चमचा इतकं लाल तिखट घालून घ्यायचं व पाव चमचा इतकं चाट मसाला घालून घ्यायचा। लगेचच यामध्ये लिंबू देखील घालून घ्यायचं आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं। लगेचच यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि ते देखील छान मिक्स करून घ्यायचं। लगेचच आपण जो चुरा करून ठेवलेला होता पापडाचा तो लगेचच यामध्ये टाकून घ्यायचा आणि तो देखील छान मिक्स करून घ्यायचा। लगेचच यामध्ये फरसाण घालून घ्यायचं। तुमच्याकडे जर बारीक शेव असेल तर तुम्ही ती शेव देखील घालू शकता आणि लगेचच हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं। पापडाचा चुरा घालून झाला की लगेचच यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा सर्व छान मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे आपली पापडाची भेळ ही बनवून तयार झालेली आहे। लगेचच खाण्यासाठी वाढून घेऊयात। अशा प्रकारे आपली चटपटीत आणि टेस्टी अशी पापड भेळ बनवून तयार झालेली आहे। तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून पहा, एकदम भन्नाट लागते। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।